नमस्कार, मी बाबू पोटे. आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केल्याने पालिकेचा जो काही परिसर आहे किंवा मुंबई पुणे हायवे असेल, जाम झाल्याचं चित्र होतं. अर्ज दाखल झालेत. आजपासून प्रचाराला सुरुवात होईल. जे राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरचे जे पक्ष आहेत, ज्यांच्याकडे निशाणे आहेत, त्या पक्षाचे उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू करतील. खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करायची जी काय मुदत आहे ती 25 तारखेला आहे. म्हणजे 25 तारखेला अर्ज मागे घेता येतील आणि त्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल. परंतु निवडणूक जाहीर झाली आहे. प्रचार आता वेग घेताना दिसेल मोठ्या पद्धतीने. कारण शहर हे खोपोली शहर हे मोठं शहर आहे आणि सर्व जाती धर्माची लोक, वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक या ठिकाणी राहतात. त्यामुळे त्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याची एक कसोटी नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार आहेत त्यांची लागणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी 2 प्रमुख नावं आहेत. त्यापैकी एक आहे राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे डॉक्टर सुनील पाटील, जे माजी नगराध्यक्ष होते. ते पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत. तर त्यांना टक्कर देण्यासाठी, त्यांचा थेट पद्धतीने सामना करण्यासाठी त्यांच्या समोर उभे ठाकले आहेत कुलदीपक शेंडे. कुलदीपक शेंडे हे शिवसेना शिंदे गटाकडून आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून निवडणूक लढवत आहेत आणि ते सुद्धा उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या घराला सुद्धा राजकीय वारसा आहे. हे 2 तुल्यबळ उमेदवार एकमेकांच्या समोर आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे. खरं तर काल कुलदीपक शेंडे यांनी आपला अर्ज दाखल केला. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे त्यांच्यासोबत होते. पनवेलचे आमदार आणि भाजपचे नेते प्रशांत ठाकूर हे सुद्धा अर्ज दाखल करायला पालिकेत आले होते. मोठं शक्ती प्रदर्शन करत कुलदीपक शेंडे यांनी आपला अर्ज दाखल केलाय. त्यांना विजयाची आशा आहे. भाजपसारखा पारंपरिक मित्र पक्ष त्यांच्यासोबत आहे. RPIची साथ आहे. या सगळ्यांच्या जोरावरती कुलदीपक शेंडे थेट नगराध्यक्ष होतील असा विश्वास त्यांना आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, महायुतीच्या सर्व नेत्यांना निश्चितपणे आहे. खरं तर थेट पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाताना खालचे जे उमेदवार असतात नगराध्यक्ष पदाचे, ते सुद्धा तुल्यबळ असावे लागतात. कारण शेवटी नगराध्यक्ष पदाला जी काही मतं मिळतात वरती, ती खाली जे नगरसेवक असतात त्या नगरसेवकांना मिळणाऱ्या मतदानातूनच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतं आपोआप त्याच्याकडे मिळतात त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला. अर्थात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडताना चेहरा बघितलं जातं, त्याचं काम बघितलं जातं, त्याचा स्वभाव, बाकी सगळ्या गोष्टी पारखल्या जातात आणि मग मतदान कोणाला द्यायचं हे मतदार ठरवतं. त्यामुळे कुलदीपक शेंडे ज्या पद्धतीने गेली काही दिवस मतदारसंघात खोपोली शहरात फिरत होते किंवा लोकांच्या संपर्कात जात होते, वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत होते, सामाजिक कार्यात भाग घेत होते, सामाजिक उपक्रमात हजेरी लावत होते, ते पाहता कुलदीपक शेंडे हे नाव खोपोलीच्या मतदारांपर्यंत निश्चितपणे पोहोचलं. म्हणजे आता कोण कुलदीपक शेंडे असं काही म्हणायची वेळ निश्चितपणे येणार नाही. इतकं काम किंवा इतका संपर्क कुलदीपक शेंडे यांनी गेल्या काही महिन्यात निश्चितपणे केलाय. कुलदीपक शेंडे यांना राजकीय वारसा आहे. जसं मी मगाशी म्हणालो तसं 2001 मध्ये जी काही थेट पद्धतीने पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीत त्यांचे वडील रामदास शेंडे थेट पद्धतीने निवडून आले होते. अर्थात रामदास शेंडे हे अत्यंत चाणाक्ष, हुशार, मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. अनेक वर्ष ते राजकारणात सक्रिय होते. मधल्या काळात कुलदीपक शेंडे सक्रिय झाल्यानंतर त्यांनी व्यवसायाकडे त्यांचा कल गेला. त्यांनी व्यवसायात लक्ष घातलं आणि कुलदीपक शेंडे व्यवसाय करून राजकारणात सुद्धा सक्रिय राहिले. कुलदीपक शेंडे सुद्धा अनेकदा नगरसेवक होते, उपनगराध्यक्ष होते. आता ते थेट पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातात. 2001ची निवडणूक त्यांच्या घराने जिंकली होती. त्यानंतर एकदा थेट पद्धतीने जी काय निवडणूक झाली होती सुनील पाटील त्यावेळेस सुद्धा उमेदवार होते आणि कुलदीपक शेंडे त्या निवडणुकीत त्यांना पराभव पाहावा लागला होता. पण त्यानंतर मात्र कुलदीपक शेंडे यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा जो काय करिअरचा राजकीय ग्राफ आहे तो असा चढता राहिलेला आहे आणि जे काय सर्वोच्च पद असतं शहरातलं ते म्हणजे नगराध्यक्ष पद, त्या पदासाठी कुलदीपक शेंडे आता निवडणूक लढत आहेत. खरं तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या अत्यंत जवळचा, विश्वासातला असा सहकारी अशी त्यांची निश्चितपणे ओळख आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना जो काय पाठिंबा आहे किंवा जी काय मोर्चे बांधणी त्यांना करायची होती ती करायची संधी कुलदीपक शेंडे यांना म्हणजे आमदारांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्यांना ती संधी मिळाली आणि तो मोठा कालावधी होता. त्या कालावधीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कुलदीपक शेंडे पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्या उलट सुनील पाटलांचा सुनील पाटलांना
सुनील पाटील खरं तर राष्ट्रवादीत काल परवा आले, उमेदवारी उशिरा जाहीर झाली आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत म्हणजे लोकांपर्यंत मतदारांपर्यंत जाताना त्यांना अडचणींचा सामना निश्चितपणे करावा लागू शकतो. तो फायदा म्हणजे ती वेळ किंवा ती अडचण कुलदीपक शेंडे यांच्यावरती निश्चितपणे नाही आहे. कुलदीपक शेंडे यांच्या काही जमेच्या बाजू आहेत, तशा काही मायनस सुद्धा बाजू आहेत. आपण जर का मायनस बाजूंवरती लक्ष टाकायचं ठरवलं तर अशी चर्चा शहरात आहे की जरा वरच्या लेवलवर चालणारा कार्यकर्ता म्हणजे जमिनीवरती नसतो, गाडीच्या काचा खाली नसतात, लोकांच्यात मिसळत नाहीत, अशा प्रकारच्या चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. अर्थात याच्यामध्ये विरोधकांचा सुद्धा तेवढाच हातभार आहे. विरोधक सुद्धा अशा प्रकारे चर्चा करून समोरच्या उमेदवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू शकतात. त्याचाही हा भाग असू शकतो. परंतु ज्या चर्चा शहरात ऐकायला मिळतात, पत्रकार म्हणून फिरताना कानावर येतात, त्या चर्चा आपण सांगण्याचा यातून प्रयत्न करतोय. या मायनस जर गोष्टी सोडल्या तर प्लस गोष्टी कुलदीपक शेंडे यांच्या जरा जास्त आहेत. ते मृदू स्वभावाचे आहेत, आक्रमक नाहीत, सगळ्यांशी शांतपणे बोलतात, शांतपणे सगळं ऐकून घेतात. कुठलीही अग्रेसिव्ह भूमिका त्यांच्या आजवर नाही, त्यांच्यावरती कुठला गुन्हा नाही, कुठल्या चुकीच्या पद्धतीची तक्रार नाही. राजकीय घराणं म्हणजे त्यांचं राजकीय घराणं असून सुद्धा म्हणजे वडील नगराध्यक्ष होते, एक राजकीय वारसा त्यांना आहे, असं असताना सुद्धा कुठलीही घमेंड गर्व त्यांना नाही. सर्वसामान्य लोकांशी बोलायला ते सतत उपलब्ध असतात. ज्या ज्या वेळेस त्यांना भेटण्याचा योग येतो त्यावेळेस वेगळ्या पद्धतीचा कुलदीपक शेंडे पाहायला मिळतो. त्यामुळे ज्या पद्धतीने ते लोकांसमोर जातात ती पद्धत लोकांना आकर्षित करणारी आहे आणि त्यामुळे कुलदीपक शेंडे लोकांच्या समोर, लोकांच्या मनात वेगळ्या पद्धतीचं स्थान निर्माण करू नयेत आणि त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत निश्चितपणे होऊ शकतो. वडिलांना राजकीय वारसा आहेच. रामदास शेंडे मी जसं मगाशी म्हणलो तसं मुरब्बी, हुशार आणि चाणक्य राजकारणी आहेत. म्हणजे ते काय करतील याचा निश्चितपणे नियम नाही. त्यांच्या काळात जेव्हा ते राजकारणात सक्रिय होते तेव्हा रामदास शेंडेंना सगळे राजकीय पक्ष घाबरून असायचे. इतकी चाणक्य बुद्धी असलेला तो नेता आहे. आपला स्वतःचा मुलगा आता उमेदवार असल्याने रामदास शेंडे सुद्धा प्रचारात सक्रिय झाले. खोपोली ते पिंजून काढतायत, लोकांच्या गाठी भेटी घेतात ते दिसत आहेत आणि मुलाला नगराध्यक्ष कसं करतील यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करण्याचा प्रयत्न रामदास शेंडे करताना दिसत आहेत. हा सुद्धा फायदा एक त्यांना होईल. दुसरी एक जमेची बाजू कुलदीपक शेंडे यांची आहे की कुलदीपक शेंडे यांचे छोटे बंधू केतन यांच्या पत्नी माजी आमदार सुरेश लाड यांच्या कन्या आहेत. म्हणजे एक पद्धतीने जावई सासऱ्याचं नातं शेंडेंचं आणि लाडांचं आहे. सुरेश लाड भाजपमध्ये आहेत, भाजपचे नेते आहेत आणि तो फायदा सुद्धा अप्रत्यक्षपणे कुलदीपक शेंडे यांना निश्चितपणे होईल. कारण भाजपची शिंदे गटावर युती आहे आणि सुरेश लाड भाजपचे नेते आहेत. या मतदारसंघाचं त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. अत्यंत चांगलं स्वच्छ चारित्र्य असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. त्याचा सुद्धा फायदा कुलदीपक शेंडे यांना होऊ शकतो आणि कुलदीपक शेंडे या निवडणुकीत निश्चितपणे बाजू मारू शकतात. अर्थात त्यांच्यासमोर सुनील पाटील यांच्यासारखा तगडा उमेदवार आहे. म्हणजे आज आपण जरी म्हणत असलो की ते बाजी मारू शकतात तरी स्वतः कुलदीपक शेंडे सुद्धा हे मान्य करणार नाहीत. कारण निवडणुकीत कधीच कोणाला कमी समजायचं नसतं हे त्यांनाही पटेल किंवा त्यांनाही मान्य असेल. त्यामुळे मेहनत घ्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, प्रचारावरती भर द्यावा लागेल, निवडणुकीतील जे काही रणनीती असते ती व्यवस्थितरित्या आखावी लागेल. मतदारांना मी कसा चांगला आहे, मी निवडून आल्यानंतर काय करू शकतो हे दाखवावं लागेल, हे सांगावं लागेल, पटवून द्यावं लागेल. या सगळ्यामध्ये कुलदीपक शेंडे कसे यशस्वी होतात, लोकांपर्यंत कशा पद्धतीने जातात हे आपल्याला पाहावं लागेल. थोडंसं विद्यमान आमदारांच्या बाबतीत निगेटिव्ह ज्या चर्चा खोपोलीत सुरू आहेत त्याचा फटका त्यांना बसू नये अशी अपेक्षा आहे. कारण शेवटी ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षात पालिकेचा कारभार झाला, विशेषतः नगराध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर म्हणजे कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतर ज्या पद्धतीने खोपोलीत कारभार झाला तो कारभार खोपोलीकरांना सर्वश्रुत आहे. त्याचा फटका कुलदीपक शेंडे यांना बसू नये. कारण शेवटी आमदारांच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जातात. कुलदीपक शेंडे यांच्यावरती लोकांचा राग असेल असं काही चित्र नाही. तो आमदारांचं जे काही थोडंसं निगेटिव्ह जे झालंय त्याचा फटका त्यांना बसू शकतो. त्या सगळ्यातनं ते कसं सावरतात, कसं बाहेर येतात हे सुद्धा पाहावं लागेल. खोपोलीच्या विकासासाठी आमदारांनी मोठा निधी दिलाय, त्याचा फायदा त्यांना निश्चित होईल. कारण बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्यात. आता भुयारी गटार योजनेचं काम रखडलंय, त्याला गती नगराध्यक्षपदाची संधी जर कुलदीपक शेंडे यांना मिळाली तर ते देऊ शकतात. अनेक कामं अशी आहेत की ज्याच्यावरती ते फोकस टाकून ती कामं करू शकतात. परंतु त्यासाठी खोपोलीकरांनी त्यांना संधी दिली पाहिजे. आमदारांच्या बाबतीत भाजपला जेव्हा सोबत घेतलं तेव्हा जी काही नाराजी भाजपच्या लोकांमध्ये आली, जुन्या कार्यकर्त्यांनी, ते सुद्धा पॅचअप त्यांना करावं लागेल. आणि लोक म्हणजे
नाराजीचा जो काही सूर आहे तो कमी 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 करत प्रचारातून लोकांच्या समोर आपला ग्राफ कसा वाढेल आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपल्याला मतदान कसं वाढेल हे कुलदीपक शेंडे यांना निश्चितपणे पाहावं लागेल. एक टीम जी काम करते त्यांच्यासोबत, म्हणजे खाली जे उमेदवार आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहेत. विशेषतः शिंदे गटाची चांगली ताकद खोपोलीत निश्चितपणे आहे आणि एक सोबर स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार, शिकलेला उमेदवार शिंदे गटाने दिलाय. त्यामुळे खोपोलीकर त्या उमेदवाराला संधी देतील. खोपोलीचा कुलदीपक निश्चितपणे यशस्वी होईल असं चित्र आहे आणि त्या पद्धतीने निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. प्रचाराची यंत्रणा कशी राबवली जाते, प्रचार कशा पद्धतीने केला जातो हे सगळं पाहिल्यानंतरच म्हणजे चित्र बदलेल भविष्यात हे निश्चित. परंतु कुलदीपक शेंडे एक चांगला उमेदवार आहे हे 100% खरं आहे. काही मायनस प्लस ज्या बाजू आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कुठेही वाईट हेतू अजिबात नाही. जे आहे ते लोकांच्या माध्यमातून ज्या आमच्या कानावरती चर्चा येतात तो मांडण्याचा, ते उमेदवारापर्यंत जावं, उमेदवारांनी त्यात बदल करावेत हाच त्यातला हेतू आहे. अर्थात खोपोलीकर सुज्ञ आहेत. कुणाला नगराध्यक्ष करायचं आणि कुणाला नगरसेवक करायचं याची खूणगाठ त्याने ऑलरेडी अगोदर बांधलेली असेल. फक्त मतदानाच्या दिवशी मतपेटीत जाऊन इलेक्ट्रिक जे काही यंत्र आहे त्याचं बटन दाबायचं आणि आपला उमेदवार कोण आहे ते ठरवायचे. इतकंच खोपोलीकरांच्या म्हणजे ते खोपोलीकरांनी ठरवूनच ठेवलं असावं. त्या पद्धतीने सगळं आगामी काळात निश्चितपणे होईल. परंतु कुलदीपक शेंडे थेट पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहेत. एक शेंडे घराण्यातली एक पिढी थेट नगराध्यक्ष होण्याचं स्वप्न पाहते. या सगळ्या त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देतानाच आगामी काळात त्यांची जी काय प्रचाराची रणधुमाळी आहे, कशा पद्धतीने ते प्रचार करतात ते आपण तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करूच. कदाचित कुलदीपक शेंडे यांच्या काही मुलाखती आपल्याला आमच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करू. त्यांचे व्हिजन काय असणार आहे ते सुद्धा तुमच्यावर आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. परंतु काल त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 2 डिसेंबरला मतदान होतंय. या मतदानासाठी कुलदीपक शेंडे यांना शुभेच्छा देऊन आपण आज या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.